पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये हवाई हल्ल्याची भीती पोलिसांनी वर्तवली आहे आणि त्यामुळे 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान ड्रोन, पॅराग्लायडर्स आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्टवरती मुंबईत बंदी घालण्यात आली आहे। दसरा दिवाळी दरम्यान मुंबईमध्ये हवाई हल्ल्याची भीती मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे। त्यामुळे बंदीच्या काळामध्ये आकाशामध्ये ड्रोन उडवल्यास पोलीस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। बातमी अपघाताची। जम्मूहून पुण्याकडे येणाऱ्या झेलम एक्सप्रेसला अपघात झालेला आहे। जालंधरवरून लुधियानाला जाणाऱ्या झेलम एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरलेले आहेत। यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे। मध्यरात्री 3 ते 3:30च्या दरम्यान फिल्लौर या गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे। या अपघातामुळे जालंधर, नवी दिल्ली, अमृतसर, हरिद्वार जनशताब्दीसह 2 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। कहाँ से आ रहे थे? जम्मू से। कहाँ जाना आपको? भोपाल। तो कैसे हुआ, कैसे एकदम आप? जब ट्रेन रुकी धड़ करके उधर फंस गया उसके अंदर। अच्छा जी, कितने बच्चे थे? एक लेडीज, एक बच्चा और एक जेंट्स था। फंस गया तो निकाल दिए गए। ठीक है, वो सब लोग सब ठीक है। मुंबईतल्या विक्रोळीमध्ये रात्री भरधाव कारने 7 जणांना धडक दिलेली आहे। 7 पैकी 3 जण किरकोळ जखमी झालेले आहेत। अपघातानंतर लोकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं। चालकाचं वय जास्त असल्यामुळे त्याच्याकडून भरधाव गाडीचा ताबा सुटल्याचं सांगितलं जात आहे। या अपघातामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि एका दुकानाचं नुकसान झालंय। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे। प्रसिद्ध अभिनेते आलोकनाथ यांच्या मुलावरती मुंबई पोलिसांनी रात्री ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केलेली आहे। आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग रात्री आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीतून परतत होता आणि याचवेळी खार पोलिसांनी त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी थांबवण्याऐवजी मोहितने ती आणखी वेगात पळवायला सुरुवात केली। पोलिसांनी त्याला सांताक्रूज भागामध्ये अडवलं। तिथेही मद्यधुंद अवस्थेमध्ये शिवांग आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली। पोलिसांनी शिवांगची गाडी जप्त केली असून सकाळी 10 वाजता त्याच्यासह सर्व मित्रांनी वांद्रे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षातील अनेक दिग्गजांवरती नवीन वॉर्ड शोधण्याची नामुष्की ओढावलेली आहे। कारण आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ही काल जाहीर झाली असून काही नगरसेवकांचे प्रभागच गायब झालेले आहेत, तर काही नगरसेवकांचे प्रभाग विभागले गेलेत। यासाठी आरक्षित प्रभागांची संख्या वाढल्यामुळे खुल्या वर्गाच्या प्रभागातील नगरसेवकांसमोरचं आव्हान आता वाढलेलं आहे। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। नवीन रचनेनुसार शहरातील 7 प्रभाग गायब झाले असून उपनगरातील 7 प्रभाग वाढलेले आहेत। त्याचबरोबर अनुसूचित जातींसाठी आरक्षित वॉर्डांची संख्या 11 वरून 15 वर गेली आहे।